नमस्कार. या सत्रात तुमचे स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण टेम्परेचर मेजरमेंट सेन्सर्स याच्या आकर्षक जगाचा शोध घेऊ. असंख्य प्रोसेसेस आणि सिस्टम्समध्ये अचूकता, विश्वासार्हता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध टेम्परेचर सेन्सर्सचे तत्व आणि अनुप्रयोग समजून घेणे आवश्यक आहे. उद्देश: या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टींसाठी सक्षम व्हाल. विविध प्रकारचे टेम्परेचर सेन्सर्स जसे की RTDS किंवा रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, टेम्परेचर सेन्सर ICs, थर्मोकपल्स, प्लॅटिनम रेझिस्टन्स सेन्सर्स, थर्मिस्टर्स आणि थर्मोस्टॅट सेन्सर्स ओळखणे आणि टेम्परेचर सेन्सर्सचे विविध भाग ओळखणे. सर्वप्रथम आपण टेम्परेचर सेन्सर्सच्या कार्यतत्वाचा आढावा घेऊया. टेम्परेचर सेन्सर्स हे हीट एनर्जीचे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करून टेम्परेचरमधील बदल शोधण्यासाठी डिझाईन केले असतात. त्यांना इनपुट इन्फॉर्मेशन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातून प्राप्त होते आणि पुढील प्रोसेसिंगसाठी त्याचे रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये केले जाते. या इलेक्ट्रिकल आउटपुटचा उपयोग नंतर टेम्परेचर रेग्युलेशन करण्यासाठी, इंडस्ट्रियल मशिनरी किंवा इक्विपमेंट कार्यान्वित करण्यासाठी केला जातो. आता आपण टेम्परेचर सेन्सर्सचे प्रकार पाहूया. RTTs रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, टेम्परेचर सेन्सर ICs, थर्मोकपल्स, थर्मिस्टर्स आणि थर्मोस्टॅट सेन्सर्स. रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स किंवा RTDs. रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर किंवा RTD हा अशा प्रकारचा सेन्सर आहे जो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्समधील बलांद्वारे टेम्परेचर मोजतो. हा सेन्सर त्याच्या उच्च अचूकतेसाठी ओळखला जातो. तो त्याच्या दीर्घसेवा आयुष्यासाठी वापरला जातो आणि त्याचे कार्य करण्यामध्ये तो खूप स्थिर आहे. RTDचे प्रकार आहेत: वायर वुंड RTDs, थिन फिल्म RTDs, कॉइल्ड RTDs. वायर वुंड RTDs या प्रकारच्या RTDमध्ये बारीक वायरची एक कॉईल असते, जी विशेषतः प्लॅटिनमची बनवलेली असते, जी सिरॅमिक किंवा ग्लास कोरभोवती गुंडाळलेली असते. वायर वुंड RTDs विस्तृत तापमान श्रेणीवर चांगली स्थिरता आणि अचूकता प्रदान करतात. थिन फिल्म RTDs. थिन फिल्म RTDsमध्ये रेझिस्टिव्ह मटेरियलचा एक पातळ थर असतो, साधारणपणे सिरॅमिक सबस्ट्रेटवर थर दिलेले प्लॅटिनम. थिन फिल्म RTDs सामान्यपणे ज्या अनुप्रयोगांमध्ये जलद आणि अचूक तापमान मोजणे आवश्यक असते अशा अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात. कॉइल्ड RTDs. कॉइल RTDsमध्ये सिरॅमिक किंवा ग्लास कोरभोवती गुंडाळलेल्या हेलिकॅल ऑइल पॅटर्नमध्ये गुंडाळलेली प्लॅटिनम वायर असते. हे डिझाईन अधिक विस्तृत सेन्सिंग सरफेस एरिया प्रदान करते, ज्यामुळे RTDsची प्रतिसाद वेळ आणि टेम्परेचर बदलांबाबतची सेन्सिटिव्हिटी सुधारू शकते. RTDsचे अनुप्रयोग. RTDsचा उपयोग यामध्ये केला जातो: एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन सर्व्हिसिंग, फूड प्रोसेसिंग, स्टोरेज अँड ग्रिल्स, टेक्सटाईल प्रोडक्शन, प्लास्टिक्स प्रोसेसिंग अँड पेट्रोकेमिकल प्रोसेसिंग. पुढे आपण टेम्परेचर ICs पाहूया. टेम्परेचर ICs हे तापमान मोजण्यासाठी सेमीकंडक्टर मटेरियल्स वापरून इंजिनियर केलेले वैशिष्ट्यीकृत घटक असतात. मूलतः ते तापमानातील बदलांना मोजता येण्याजोग्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अनुवादित करण्यासाठी सेमीकंडक्टर गुणधर्मांचा वापर करतात. टेम्परेचर ICsचे दोन मुख्य प्रकार आहेत: अॅनालॉग आउटपुट टेम्परेचर सेन्सर्स आणि डिजिटल आउटपुट टेम्परेचर सेन्सर्स. अॅनालॉग आउटपुट टेम्परेचर सेन्सर्स हे सेन्सर्स आउटपुट व्होल्टेज किंवा करंट तयार करतात, जे टेम्परेचरच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. साधेपणा हा या प्रकारचा फायदा आहे, परंतु कॅलिब्रेशन आणि सिग्नल प्रोसेसिंगसाठी अतिरिक्त सर्किटरी आवश्यक असू शकते. डिजिटल आउटपुट टेम्परेचर सेन्सर्स. हे सेन्सर्स मोजलेल्या टेम्परेचरला डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करतात, साधारणपणे बायनरी कोड. ते अॅनालॉग सेन्सर्सपेक्षा अधिक गुंतागुंतीचे असतात, परंतु डिजिटल सिस्टीमसह उच्च अचूकता निर्णय प्रदान करतात आणि वापरण्यास सोपे असतात. टेम्परेचर ICs हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स, CPU, मोबाईल फोन्स आणि इंडस्ट्रियल सेटिंग्जसह विविध क्षेत्रांमध्ये व्यापक अनुप्रयोगात आढळतात. ते विशेषतः अशा वातावरणात मौल्यवान असतात जिथे टेम्परेचर सेन्सिटिव्ह कंपोनंट्सचे अचूक निरीक्षण, इष्टतम कार्यप्रदर्शन आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. आता आपण थर्मोकपल सेन्सर पाहूया.
थर्मोकपल्स हे थर्मोइलेक्ट्रिक इफेक्टच्या तत्वाच्या आधारे तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे सेन्सर्स आहेत. इंडस्ट्रियल ओव्हन्स, फूड प्रोसेसिंग, फर्नेस कंट्रोल आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग यासह विविध उद्योग आणि अनुप्रयोगांमध्ये थर्मोकपल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्होल्टेज आणि टेम्परेचरच्या संदर्भात वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी विविध प्रकारचे थर्मोकपल्स वापरले जातात. थर्मोकपल्सला त्याचे स्वतःचे ऑपरेटिंग व्होल्टेज नसते. ते हॉट आणि कोल्ड जंक्शन्सच्या दरम्यानच्या टेम्परेचरमधील फरकाच्या आधारे कमी व्होल्टेज उत्पन्न करतात. हे व्होल्टेज टेम्परेचर रीडरच्या द्वारे मोजले जाते आणि रेफरन्स टेबलचा उपयोग करून टेम्परेचर रीडिंगमध्ये परावर्तित केले जाते. थर्मोकपल्सचे 3 प्रकार आहेत: टाईप जे, टाईप के, टाईप टी. टाईप जे याची टेम्परेचर रेंज आहे 0 डिग्री सेल्सिअस ते 750 डिग्री सेल्सिअस. हा एक सामान्य आणि किफायतशीर पर्याय आहे, परंतु उच्च तापमानासाठी आदर्श नाही. टाईप के याचे टेम्परेचर -200 डिग्री सेल्सिअस ते 1250 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. याच्या विस्तृत टेम्परेचर रेंज आणि चांगल्या गंज प्रतिकारामुळे हे सर्वात जास्त वापरले जाणारे थर्मोकपल आहे. टाईप टी याचे टेम्परेचर -250 सेल्सिअस ते 350 सेल्सिअस या दरम्यान असते. हे कमी तापमान अनुप्रयोगांसाठी सोयीस्कर आहे आणि चांगली अचूकता देते, परंतु त्याला मर्यादित रेंज आहे. आता थर्मिस्टर सेन्सर्सबद्दल पाहूया. थर्मिस्टर सेन्सर एक प्रकारचा सेन्सर आहे जो आपल्या आजूबाजूच्या टेम्परेचरमधील बदल मोजण्यासाठी एक थर्मिस्टर एका टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टरचा उपयोग करतो. त्याचे पुढील प्रकार आहेत: बीड टाईप, प्रोब टाईप, डिस्क टाईप आणि स्क्रू टाईप. थर्मिस्टर्स हे सेमीकंडक्टर मटेरियल्स जसे की सिरॅमिक्स किंवा पॉलिमर्सपासून बनवलेले असतात आणि तापमानातील फरकांसोबत त्यांचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स लक्षणीयरित्या बदलतो. थर्मिस्टर्स उच्च संवेदनशीलता, लहान आकार आणि कमी किंमत हे फायदे प्रदान करतात, जे त्यांना विविध उद्योग आणि अनुप्रयोगांमध्ये बहुमुखी सेन्सर्स बनवतात. थर्मिस्टर्स सामान्यतः कमी व्होल्टेजवर कार्य करतात, बहुधा काही व्होल्ट्सच्या रेंजमध्ये. थर्मिस्टर्स विविध प्रकारांमध्ये बदलत्या टेम्परेचरसह उपलब्ध असतात. सामान्यतः हे समाविष्ट आहे: स्टँडर्ड थर्मिस्टर्स सामान्यतः -55 डिग्री सेल्सिअस ते 150 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये कार्य करतात. हाय टेम्परेचर थर्मिस्टर्स ते 300 डिग्री सेल्सिअसपर्यंत अथवा अधिक तापमानात कार्य करू शकतात. लो टेम्परेचर थर्मिस्टर्स ते सबझिरो टेम्परेचर रेंजमध्ये कार्य करू शकतात, काही वेळा -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी अथवा यापेक्षा कमी तापमानात. थर्मिस्टर्स मोठ्या प्रमाणात तापमान मोजण्यासाठी आणि विविध अनुप्रयोगांमध्ये यंत्रणांसाठी वापरले जातात, जसे की HVAC सिस्टीम्स, ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री, मेडिकल डिव्हायसेस आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. आपण गिझर्समध्ये वापरले जाणारे थर्मोस्टॅट सेन्सर्स पाहूया. गिझरमध्ये एक वूल असते ज्याला ग्लास वूल असे म्हणतात. त्याला फायबर ग्लास इन्सुलेशन म्हणून देखील ओळखले जाते. ग्लासवूलच्या आतमध्ये स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला एक टँक असतो जो पाणी साठवण्यास मदत करतो. या गिझरच्या खालच्या बाजूस थर्मोस्टॅट सेन्सर्स असतात. आपण एकदा का टँक उघडला की आपण टँकच्या आतमध्ये थर्मोस्टॅट सेन्सर्स पाहू शकतो. थर्मोस्टॅट हे गिझर टँकमधील पाण्याचे तापमान मॉनिटर करते. जेव्हा पाण्याचे तापमान प्रीसेट लेव्हलच्या खाली जाते तेव्हा तापमान परत इच्छित लेव्हलवर वाढवण्यासाठी थर्मोस्टॅट हीटिंग एलिमेंटला ॲक्टिवेट करते. यासोबतच आपण या सेशनच्या शेवटी आलो आहोत. या सेशनमध्ये आपण हे शिकलो आहोत: विविध प्रकारचे टेम्परेचर सेन्सर्स ओळखणे, जसे की RTDS किंवा रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, टेम्परेचर सेन्सर ICS, थर्मोकपल्स, प्लॅटिनम रेझिस्टन्स सेन्सर्स, थर्मिस्टर्स आणि थर्मोस्टॅट सेन्सर्स आणि टेम्परेचर सेन्सर्सचे विविध भाग ओळखणे. बघितल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही तुम्हास पुढील सत्रात भेटू.